आणि आपण पाहतोय की आज दहीहंडीचा उत्साह आहे आणि त्याचसाठी न्यूजरूममध्ये काही पाहुणे सुद्धा या गोपालकाला निमित्त आपल्याकडे आलेले आहेत। आपण श्रेयसकडे जाऊयात, आमचे प्रतिनिधी न्यूजरूममधून आपण त्यांच्याशी बोलूया। श्रेयस, खरं तर दहीहंडी आहे आणि दहीहंडीचा उत्साह आता शिगेला गेलाय। कारण आपण मुंबईत आहोत, आपण महाराष्ट्रात आहोत, जिकडे उत्साह असा आपल्याला संधी हवी असते आणि ती संधी आज आम्ही पुढारीच्या न्यूजरूम मध्ये पण डेव्हलप केली। का? कारण दहीहंडी हा मैत्रीचा सी आहे, मैत्रीचा उत्सव आहे। ती मैत्री इकडे करण्यासाठी खूप खूप स्वागत आहे, त्यांनी खूप खूप स्वागत आहे, अमित भाई खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्ही उत्साह पाहत पाहत इथे आलात। मला माहिती आहे खूप रेड लाईन होती जीपीएस वर, ते बघत बघत तुम्ही इकडे आलात, कसं काय वाटतं? नाही बेसिकली मला नाही रेड लाईन लागली ती, पण खूप मजा आली। रस्त्यातून येताना पण ठिकठिकाणी हंड्या बांधल्या होत्या, काही गोविंदा पथकं हंड्या फोडत होते। एक वेगळंच वातावरण होतं मुंबईमध्ये आणि मजा येते। एक फील म्हणजे ना, ऑलरेडी 15-20 दिवस आधीपासूनच ती वाईब यायला सुरुवात होते। रात्रीची सराव शिबिरं सुरू असतात मुंबईमध्ये, दिवसभर मुलं काम करतात, जॉबला जातात आणि रात्री तरी सुद्धा येऊन 4-5 तास प्रॅक्टिस करत असतात, पुन्हा सकाळी उठून जॉबला जात असतात। ती ना, ही पॉझिटिव्हिटी ना काहीतरी एक आहे त्या दहीहंडी उत्सवात, ती असल्याशिवाय ती येऊच शकत नाही। इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी एनर्जी। तन्वी, त्या एनर्जी बद्दल काय सांगशील? आज रस्त्यावरून जाताना तू बघतेस खूप धमाल आहे, अजून तुला जायचंय कुठे कुठे या दहीहंडीला, पण हा उत्साह आहे, काय सांगशील? खरंच म्हणजे मी कधी खेळले नाहीये दहीहंडी, पण मी आजपर्यंत लहानपणापासून बघत आली आहे। आणि काल सुद्धा मी म्हणते, रात्री 12 वाजता सुद्धा म्हणजे माझ्या सोसायटीच्या खाली रोडवर लहान मुलं एका बाजूला आणि इकडे कॉलेजची मुलं सगळी, आणि ते नुसतं थर लावायची प्रॅक्टिस करत होते, कितीतरी जण पडत होते त्यातून। आणि आजच्या दिवशी पाऊसही धो पाहिजे, सो ही एक कम्प्लीट मजा आहे ना आजच्या दिवसाची, ती अनुभवायला मी आता तयार आहे आणि मी जाणारही आहे बऱ्याच ठिकाणी बघायला। भाई, दहीहंडीच्या काय आठवणी आहेत का तुमच्या? दहीहंडी मी कधी फोडली नाहीये, किंवा लहानपणापासून माझ्या वडिलांनी खूप पराक्रम गाजवले दहीहंडीमध्ये, त्यामुळे मला कधी ते चान्स मिळाला नाही। पण शाळेमध्ये मी कायम ना डान्स वगैरे बसवायचो, त्यामुळे दहीहंडी असली की मी एक मोरक्या असायचो आणि माझ्याकडे राधाकृष्णाचा तो ठरलेला डान्स असायचा, त्यामध्ये मी कृष्ण असायचो, एक राधा असायची। आणि आम्ही एका वर्षी आधुनिक कृष्ण केला होता, आम्ही रथ वगैरे केला होता, कृष्णाला गॉगल वगैरे लावून बासरीत जागी मोबाईल वगैरे दिला होता, असं काहीतरी युनिक आयडिया वगैरे करून असं काहीतरी केलं होतं। आणि हे दरवर्षी आम्ही 10वी पर्यंत गोकुळ अष्टमी असली की एक कृष्णाचा एक वेगळा डान्स, जो ट्रेंडिंग मध्ये गाणं असेल ते गाणं शोधायचं, मग त्याच्यावर सगळी टीम जमवायची आणि मग ती धमाल करत 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 मेन म्हणजे शाळेतले वर्गातले लेक्चर्स बंक करून प्रॅक्टिस लावण्याची गंमत होती, ती गंमत आम्ही करायचो आणि मग एक मस्त परफॉर्मन्स करायचो, राधाकृष्णाचा छान परफॉर्मन्स करायचो। खूप मजा होती त्यावेळेस शाळेमध्ये हे सगळं करायची। पण मला एक गोष्ट आठवते, आणि खूप काही वर्षांपूर्वी, म्हणजे खूप नाही, म्हणजे अगदीच लॉंग इयर्स अगो नाही, पण एका व्यक्तीने आयडलची दहीहंडी फोडलेली दिसत थरावर, काय अनुभव होता यार? त्याच्यावर सांग ना मला। नाही खरंच खूप छान अनुभव होता। बेसिकली आयडियलची दहीहंडी एक मज्जा असते। सुरुवातीला काही म्हणजे 6-7 आजही म्हणजे इतकी गर्दी असते, वेगवेगळी गोविंदा पथकं आलेली असतात, महिलांसाठी एक वेगळी मानाची हंडी असते तिकडे, सो खूप धमाल असते, एक वेगळंच वातावरण असतं। आणि बेसिकली लहानपणापासून मी त्याच वातावरणात वाढल्यामुळे मी बऱ्याच वेळा गोविंदा पथकातून गेलेलो, हंड्या फोडलेल्या आहेत, त्यामुळे अशी खाली येऊन ती खाली घ्या मग मी फोडतो, त्यात मजा नाही येत मला। ती वरच जायला पाहिजे, अर्थात तिथे मला 3ऱ्या थरापर्यंत उचलून घेतील एवढीच होती माणसं, त्यामुळे तिथपर्यंत जाता आलं मला। पण आता ना, दहीहंडी म्हटलं की मैत्री आपण म्हणतो, आणि मैत्री म्हटलं तर आपले मित्र किती इम्पॉर्टंट आहेत हे दहीहंडी आपल्याला शिकवतो। कारण थरावर थर रचणं आणि त्याच्यानंतर जाऊन वर जाऊन तो कृष्ण असतो, तो दहीहंडी फोडतो। आज एक संधी तुम्हाला मिळेल तुमच्या टीम मधून, कोण दहीहंडी फोडेल आणि कोण खालच्या थरावर राहील? हा काय बेस आहे, फोडायची इच्छा मला आहे। अगदी आणि आम्ही एकदा, माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी तो बॉडीने खूप मोठा आहे, तो आरामाला पेलू शकतो। आणि आम्ही अगदी 100%। आणि आम्ही सेटवर पण एकदा अशी दहीहंडी केली होती। आमच्या सेटवर आमच्या हिरोईनला म्हणजे तन्वीला ना, ते एक फळ पाहिजे होतं झाडावर आलेलं, तेव्हा विवेकला मी कुठलं फळ होतं? जाम होता, जाम। तर तो जाम आवडायचा तिला, तर मग बॅक विथ द मेमरी। तर मग मी विवेकला असं खांद्यावर घेतलं आणि असं उचललं आणि मग त्याने वरून तो जाम काढला आणि तिला खाऊ घातला होते, पण त्या दोघांनी घेतले कष्ट। हीच मैत्री आहे का रे? म्हणजे मालिकेत आपल्याला दरवेळी ती मैत्री मिळेल का नाही ह्याची गॅरंटी कोणाला नसते, पण तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आयुष्यात ही मैत्री आहे आणि ती अजूनही अबाधित आहे। हो नाही, बेसिकली काय होतं ना, की सगळ्यांनाच आता हे माहितीये की आपण 14-15 तास सेटवर असतो, घरी कमी असतो, फक्त घरी झोपण्यासाठी जातो। सो हीच मैत्री खरं तर टिकून राहते, हीच फॅमिली असते तुमच्यासाठी।
की ऑफकोर्स बऱ्याच वेळा नोकझोक होते, काही गोष्टी वादविवादही होतात, पण त्यातून आपले वाद घरच्यांबरोबर पण होतच असतात की. सो हीच मजा आहे, प्रत्येक सेटची नवीन माणसं जोडली जातात आणि तीच आयुष्यभर तुमच्यासाठी पुरतात. या फ्रेंडशिप बद्दल काय? या फ्रेंडशिपला कोणाची नजर नको लागायला, अशीच राहू दे आमची मैत्री. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणालात की आजच्या दिवसाला मैत्रीचा दिवस असंही म्हटलं जातं, तर मला असं वाटतं की आता सध्या जी काही परिस्थिती आपल्या समाजात आहे त्या दृष्टीने आपण कृष्णाचं उदाहरण घेऊया. इथल्या प्रत्येकाने त्याने जसं हजारो गोपिकांचं रक्षण केलं, आपणही इथल्या प्रत्येक स्त्रीचं अगदी बहिणीप्रमाणे, आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे आपण रक्षण करूया आणि त्या दृष्टीनेही मैत्री जपूया. बरोबर, अगदी खरं आहे. ही खूप छान मुद्दा मांडला आजच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी. आणि आमची ही मैत्री सेटवर असल्यामुळे पहिल्या दिवसापासून एवढं छान सगळं बॉन्ड सगळ्यांचा झाला होता. सगळे सिनियर असो ज्युनियर असो सगळेजण एकत्र मिळून आम्ही खूप छान काम करत होतो आणि त्यामुळेच कदाचित तो शो कुठेतरी लोकांपर्यंत छान पोहोचला होता, आमची कॅरेक्टर्स पोहोचली होती. आणि ही मैत्री सगळ्यांचीच अशीच प्रत्येक सेटवर असो, कोणत्याही कामाच्या ठिकाणी असो, अशीच ती अबाधित राहायला पाहिजे. मैत्रीमध्ये कधीही दुरावा कोणाच्याही येऊ नये, कारण की मैत्री ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिथे आपण आपलं मन हलकं करू शकतो किंवा एक आपला कम्फर्ट झोन असतो. सो ही मैत्री खूप महत्वाची गोष्ट आहे आणि गोकुळाष्टमीच्या निमित्तानं या आमच्या मैत्रीला तरी मी सलाम करतो की आम्ही एवढं छान एकत्र राहिलो आणि याच्या पुढेही आपण सगळे एकत्र राहूया छान. आणि खूप एकत्रची गोष्ट सुरूच आहे आणि मला असं वाटतं की आता एकत्र येण्यामध्ये अजून एक आमच्याकडे खेळ आहे. तुम्ही बघितलं तर आम्ही ती हंडी इथे लावलेली आहे, त्यामुळे आता ती हंडी तुम्हाला फोडायची. आता ती इतकी सोपी नाही की बाबा जाऊन चालत तुम्ही फोडाल वगैरे नाही. तर ना आमच्याकडे आम्ही एक छोटीशी अशी तुमचे पट्टी आहे, तर ही तुम्हाला एक्झॅक्टली डोळ्याला लावायची आहे आणि छान फिरून. अरे असं नाहीये, बघ हा गेम मला माहिती आहे काय असणार आहे. ही पट्टी मी याच्या डोळ्यावर बांधणार, मग मी याला इकडे तिकडे असं करून सोडणार आणि याच्या हातात काठी असणार. मग आपण दोघांनी त्याला गाईड करायचं की कुठे फोड. तर आपण सांगायचं की हे जे बसले, मला होतं एवढं सांगायचं कार्यक्रम संपण्याच्या अगोदर हा. आणि फक्त सगळ्यात महत्वाचं काय, आपण हंडी फोडू द्यायची नाही. आपण सांगायचं की आजूबाजूने डोकी फोड, पण हंडी फोड. ओके डन, चलो लेट स्टार्ट. असं ठरवायचं नाही, पण मग तू ऐकणार नाही. आजपर्यंत विवेक भाई जर त्यांना कुठला गेम मिळालाय, ही हॅज टू प्ले दॅट. कम ऑन. आता तुम्ही बघताय तर डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. दहीहंडी आपली तिथं आहे, जिकडे दहीहंडी आहे तिकडे आहे आणि आता त्यांना इकडे दहीहंडी फोडायची नव्हती. आणि तुम्ही दोघं कसं काय त्यांना गाईड करता ते बघा. हे पकड, हे तू घे. हा ठीक आहे ठीक आहे. तिकडे ते झालं, तिकडे ते झालं. मागे मागे फिर, मागे फिर, मागे फिर. हा मागे फिर, मागे मागे मागे. तिथे नाही तिथे हात. अरे एक मिनिट. हा चल, सरळ डावीकडे सरळ जा, डावीकडे सरळ जा, सरळ 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 डावीकडे, उजवीकडे 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 उजवीकडे, मागे 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 वळ, मागे 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 मागे. सरळ जा सरळ जा सरळ जा सरळ जा सरळ 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 सरळ. हा अगदी सरळ, खरं खाली वा खाली. त्याने त्या लाईट्सवर बहुतेक एक्झॅक्टली ओळखलंय. सर काय किती मेहनत केली. फोडायची आहे, हा खरंच फोडायची. खरंच फोडायची. अरे उलटा नारळ आहे, सरळ तर कर. आता ते नाही दिसत आहे मला. थांब एक मिनिट. हाताला दिसत नाही, हाताला कळत नाही. हा ठीक आहे, फोडू ही. थांब रे. फोड. सर त्याच्यात चॉकलेट्स वगैरे पण ते पण तुम्ही काढाल का? तुम्हाला दिसतं का चॉकलेट्स वगैरे? अरे बाबा काही दिसत नाही मला. क्या बात आहे. फुलं आहे त्याच्यात. या चॉकलेट्स गाईस, हे घ्या. वा वा वा, सुपर फन. आणि खऱ्या अर्थानं ती दहीहंडी छान अशी फुटलेली आहे. सर प्लीज एक्सप्लेन करा त्यांनी कशी काय फुटली दहीहंडी आणि त्यांचं तुम्ही किती छान त्यांना डिरेक्ट केलं. खरं तर माझी इच्छा होती त्याचं लाकूड त्याच्या हातात द्यावं आणि मग पुढे पुढे जावं आणि म्हणाले मार कुठे मार, पण ते काय पुढारीच्या ऑफिसमध्ये परत बोलवायलाच नाही पाहिजे. डोकी फोडली आणि येऊन इथेच एक ब्रेकिंग न्यूज मिळाली असती. तन्वी, हाऊ वॉज दिस गेम? मला फार मजा वाटली. आता त्याने अर्थात कोणाचं ऐकलंच नाही, तो स्वतःच ऐकणार आहे असं यामधून सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर नाही, खरंच मी मजा केली.
पण ना मला खूपदा असं वाटतं ना की आपण दहीहंडीबद्दल गप्पा मारतो आणि आपण आमच्या न्यूजरूम मध्ये आहोत. प्रत्येकाच्या ना मालिकेतला किंवा मैत्रीचा एक मॅजिकल मुवमेंट असतो. जसं आता आपण जे आपल्या दृश्यांमध्ये पण बघतोय की प्रत्येकाचा मुवमेंट काय, जेव्हा तो थर लावून तो हंडी फोडतो तो त्याचा मॅजिकल मुवमेंट असतो. तुमच्या आयुष्यात तो मॅजिकल मुवमेंट आहे तरी काय? जर मी तुम्हाला विचारला की मग ते तुमच्या मालिकेतला असेल, तुमच्या मैत्रीमधला एक किस्सा असेल किंवा काही एकदमच आउटस्टँडिंग असेल पण तुमच्यासाठी तो मॅजिकल असू शकतो. सो कोण स्टार्ट करेल? कारण मला उत्तर माहिती नाही. मॅजिकल मुवमेंट असं म्हणजे आता काय सांगता येईल? आपल्या सिरियलच्याच रिलेटेड सांगायचं. माझ्यासाठी तर सिरियलच्या सगळ्या सिरियल मिळाल्यानंतर ही सगळी माणसं दहीहंडीचा हा उत्साह भेटणं, काम आपण करणं हीच माझ्यासाठी मॅजिकल मुवमेंट आहे. कारण हे सगळी माणसं चांगली होती सोबत म्हणून 2 वर्ष हा चांगला शो चालू शकला. मला या सगळ्यांनी मुळात मी बाहेर गावून आलोय. माझे बरंच डिक्शनचा प्रॉब्लेम होता, बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्यांनी मिळून मला समजून घेतलं, मला कुठेही कमी लेखलं नाही, एका लेवलला सगळ्यांनी काम केली. मला वाटतं हीच एका कलाकारासाठी मॅजिकल मुवमेंट आहे की मुंबईसारख्या शहरात येऊन पहिला शो असा मिळणं, पहिलीच माणसं अशी मिळणं, जेणेकरून कुठेही डिप्रेस न होता एक उमेद मिळेल, एक पॉझिटिव्हिटी मिळेल. हीच माझ्यासाठी मॅजिकल मुवमेंट आहे. असं मला पर्टिक्युलर नाही सांगता येणार काय मॅजिकल मुवमेंट होता माझ्या. बरेच येऊन गेलेत आणि मालिकेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नक्कीच ही मालिका आमच्यासाठी खूप महत्वाची ठरली, सगळ्यांसाठीच. अगदी लेखकांपासून ते आम्हा कलाकारांपर्यंत, अगदी टेक्निशियन्स पासून सगळेच जण, प्रत्येकाला आमच्या मालिकेने काही ना काहीतरी दिलंय. एक ओळख आपण जी म्हणतो, जी ओळख मिळवण्यासाठी एक काम लागतं, सो दॅट मला सगळे ओळखतील आणि पुढचं काम त्याहून चांगलं आपल्याला येईल. या मालिकेमुळे ते घडलं प्रत्येकाच्या आयुष्यात. सो हे मॅजिकल होतं नक्कीच. माझ्यासाठी ना ह्या सिरियलमुळे मला पहिल्यांदा बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला होता बिग एफएमचा. सो तो माझ्यासाठी, आणि तो वोटिंगवरती होता. सो ते लोकांना त्यासाठी आवाहन करणं, तो बाईट देणं, किंवा सतत 15-20 दिवसांचा एक स्पॅन होता, त्याच्यामध्ये सतत ती स्टोरी टाकणं, पोस्ट टाकणं की बाबा मला वोट करा, ती लिंक टाकणं, आणि त्या एक्साइटमेंट नंतर एक दिवस अनाऊन्स होणं की तो अवॉर्ड मला मिळालाय. सो तो माझ्यासाठी मॅजिकल मुवमेंट होता. आणि मला सांगायला आवडेल की खरी मॅजिक मला आता असं वाटतं की हीच आहे की मालिका संपून काही महिने झालेत, आमच्या मालिकेला 6 महिने झालेत. प्रत्येकाचा एक वेगळा प्रोजेक्ट सुरू होतोय, पण तरीही आम्हाला तितकंच प्रेम मिळतंय आणि आम्हाला पुन्हा त्या मालिकेसाठी असं या इंटरव्ह्यूसाठी किंवा बोलवलं जातंय. हे सक्सेस आहे त्या प्रोजेक्टचं, आणि खरंच सक्सेस आहे. आणि सक्सेसफुली आपण त्याबद्दल जाऊया, कारण खूप धमाल मस्ती आम्ही त्या हंडीच्या इथं पण केली आहे. खरं लोक असं म्हणतात की जेव्हा हंडी आपण फोडतो ना, हंडीच्या खाली एक पारंपरिक नृत्य असतं बघा, जे आपण करतो मला डान्स, तर तो तुम्हाला येतो का? वेगवेगळं हो, येतो नाही येतो. हा खूप छान करतो. हा काही लहानपणापासून छोटा भाऊ होतो, त्याच्यापेक्षा खरंच छोटा आहे मी, त्यामुळे जे वाटेल ते काम ठोपवतोय माझ्यावर. आता प्लीज तूच कर असं. येस येस, तू ये ना, आपण तिघाही करूया. तू पण चौघ. अरे नाही, ढाकू माकूम एवढंच आहे. या साईडला बघ, या साईडला, या साईडला. बरोबर आहे. आपण कोकणातलं काय करायचं का? नाही, कोकणातलं नको सांगू, काहीतरी भलतच करेल. सो लेट्स स्टार्ट. कम 1 2 पण आहेस. 1 2 3 स्टार्ट. ढाकू मकुम हे गोविंदा रे गोपाळा, हे गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा रे गोविंदा रे गोपाळा. क्या बात आहे, सुपर हिट. ही धमाल मस्ती आम्ही करतोय आणि करणार आहोत, कारण आज दहीहंडी आणि दहीहंडीच्या निमित्ताने आपण इकडे आलो आहोत. आपण नेहमी असं म्हणतो की आपण आता शेवटाकडे जेव्हा कार्यक्रमात चालू आहे, आपली परंपरा फार अद्भुत आहे, ती जोपासली गेलीच पाहिजे आणि ती जोपासली जाते. आज प्रत्येक युवक सुद्धा आज दहीहंडीला त्याच उत्साहाने जातो जेव्हा आपले आई वडील जायचे. हेच कुठे ना कुठे एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि एक भारतीय म्हणून तुम्हाला प्राऊड वाटतं? येस नाही, खूप आपली संस्कृती, आपली परंपरा ज्या आम्ही काळजीने सांगितल्या लोकांना, घराघरापर्यंत पोहोचल्या, ज्या ऑलरेडी होत्या. सो हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतंय की हा देश, हा धर्म कुठेतरी टिकला पाहिजे, तो लोकांमध्ये अजून पोचला पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक राहणं खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. आणि जर आपण एक राहिलो तर नक्कीच आपण आणखीन पुढे जाऊ आणि आपली ही संस्कृती, आपली परंपरा आणखीन लोकांपर्यंत पोहोचवू शकू.
अगदीच विवेक म्हणाला तेही खरंच आहे. आणि संस्कृती परंपरा कसा हा एक वारसा आहे आपल्याला मिळालेला, जो आपल्याला आपल्या आजी आजोबांनी आपल्यापर्यंत आणला. जर आपण पोहोचवला पुढे तर तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. अदरवाईज हे कधी लुप्त होऊन जाईल आपल्यालाच कळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, प्रत्येक संस्कृतीला किंवा एखाद्या परंपरेमागे काहीतरी एक सायन्स आहे. अगेन ते सायन्स ओळखून जर आपण त्या दृष्टीने त्या परंपरा, ती आपली संस्कृती जर जपण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण अंधश्रद्धाळू होणार नाही आणि ते जास्त इम्पॅक्टफुल असेल आपल्या विकसित देशासाठी. सो मला वाटतं की येस या म्हणजे आपली संस्कृती एवढ्या काही गोष्टींनी भरलेली आहे ना, की आपण वारी पण पाहतो की लाखो लोक वारीमध्ये चालत असतात, हरिनामाचा गजर करत चालत असतात. दहीहंडी असेल, कोण कुठले गल्ली बोळातले एकमेकांचे मित्र, कोण कुठल्या जातीचा धर्माचा काहीही तिथं घेणं देणं नसतं, पण ते एकत्र येतात, थर रचतात आणि त्यांचं एकच ध्येय असते की आपल्याला मटकी फोडायची. ही आपल्या सणवारांची खूप गंमत आहे आणि हे असे सणवार आपली परंपरा अशीच अविरतपणे सुरू राहावी यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. एक शेवटचं मला खूप महत्वाचं जो अमितने मुद्दा म्हटला तेव्हा मला पटकन क्लिक झालं की कोण कुठल्या धर्माचा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की कुठल्या जातीपातीचा आहे हे सगळं विसरून एकत्र येऊन ती मटकी फोडायचं एक लक्ष असतं. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राने सुद्धा तेच लक्ष ठेवलं पाहिजे की कुठली जात आहे, कुठली जातपात आहे हे सगळं विसरून आपण माणूस म्हणून इथे जगायला पाहिजे आणि माणूस म्हणूनच बाकीच्यांना ट्रीट करायला पाहिजे. आणि तेच आपण जगणार आहोत. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि इतकी मजा केली. तुमची अशी मैत्री अशीच राहो. आणि सर दहीहंडी आहे त्यामुळे तुम्ही दहीहंडी अशीच मजा करा. बॅक टू द स्टुडिओ कारण श्रद्धा आता बाकीच्या बातम्या सांगेल.